संभाला है मैंने बहुत अपने दिल को मेहंदी. चला तर मंडळी, मी तुम्हाला दाखवते की फटाफट आपण हर्बल मेहंदी कशी तयार करायची. तर बघा, मी सर्वात आधी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि हा जे आहे माझ्या हातामध्ये आहे आवळा, सुक्का आवळा. तर आता मी याला मस्त भाजणार आहे ते. आणि कढाई जी आहे ती आहे लोखंडी कढाई. तर मी याच्यामध्ये आवळा टाकून आपल्या केसाच्या क्वालिटी, म्हणजे किती आपले केस आहेत, लांब या छोटे, त्या हिशोबाने आपण आवळा घ्यायचा, 1 मुठ्ठी किंवा 2 मुठ्ठी. तो कसा भाजून झाला की तो फुलतो ऑटोमॅटिक असा आणि खूप सगळा होतो. तर याला मी असं एकदम काळपट होईपर्यंत भाजणार आहे. बघा तुम्ही, दाखवतेच मी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. हे आहे माझ्याकडे मेथीदाणा. मेथीदाणा मी भिजवलेला आहे रात्रभर. हे बघा कपामध्ये रात्रभर मेथीदाणा 1-2 चमचे भिजत घालायचा, कारण मग तो मस्त फुलून येतो. ही आहे मेहंदी. सगळे इन्ग्रेडियंट मी तुम्हाला दाखवते. हे आहे त्रिफला पावडर आणि हे आहे भंगराज पावडर आणि हे जे आहे लोटस पावडर, म्हणजे तो फूल असतं ना आपलं जास्वंद, लोटस नाही, जास्वंद. तर जास्वंद पावडर आहे ते. हे सगळे इन्ग्रेडियंट मी त्या आवळ्यामध्ये म्हणजे मेहंदीमध्ये टाकणार आहे. तर हे बघा, तुम्हाला जे कढाईमध्ये दिसतच असेल की एकदम धूर धूर झालेला आहे, कारण त्याला खूप काळा काळा भाजायचं आहे मला, खूप काळा. कारण त्याच्याने काय होतं, आपल्या केसांची जी क्वालिटी आहे ती बेस्ट होते. म्हणजे जे वाईट केस होणार नाही याची आपण दक्षता घेतलेली याच्यामध्ये. आणि जे वाईट झालेले आहेत त्याला थोडंफार कलर यावा म्हणून सुद्धा आपण याच्यामध्ये ही काळजी घेतलेली आहे. तर तुम्ही बघा, तुम्ही जर ही मेहंदी आठवड्यातून 2दा लावली तर तुमचे केस लवकर सफेद होणार नाही. जे आपल्या वयाच्या हिशोबाने सफेद होतात तर सफेद होणार नाही, केस गळणार नाहीत आणि केस एकदम सॉफ्ट, मुलायम आणि वाढायला सुद्धा मदत होते केसांना. केसात कोंडा होणार नाही, कारण याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट मी टाकलेत ना ते आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप बेस्ट आहेत. तर बघा किती दूर दूर दिसतं. आता मी याच्यात पाणी टाकणार, कारण पाणी टाकल्यावर त्याला मी 10 मिनिटं छान उकळणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी अजून एक इन्ग्रेडियंट टाकणार आहे, दाखवतेच तुम्हाला. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे चायपत्ती. हे बघा, चायपत्ती मी त्याच्यात टाकते. 2 चमचे चहापत्ती टाकायची आपली साधीवाली. आणि माझ्याकडे दार्जिलिंगवरून आणलेली एकदम पाला चहापत्ती सुद्धा होती, जे एकदम रिअल. ही बघा, तर ही सुद्धा मी थोडीशी टाकली. तुमच्याकडे नाही तर हरकत नाही, तुम्ही आपली साधी चहापत्ती 2 चमचे टाकली तरी चालेल. आणि याला मस्त छान 10 मिनिटं उकळायचं, कारण आवळा थोडा सॉफ्ट झाला पाहिजे. आपल्याला मिक्सरला तो वाटायचा आहे ना बारीक, म्हणून तो थोडा सॉफ्ट झाला पाहिजे. तर त्याला व्यवस्थित उकळायचं, थंड करायचं. आणि एका याच्यामध्ये बघायचं आधी की आवळ्यामध्ये तिच्या बिया ज्या असतात त्या तर नाहीत ना, कारण त्या मिक्सरमध्ये आपल्या अडकतील. म्हणून त्याला व्यवस्थित हाताने बघायचं आणि मग मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आवळा. तर बघा, मी तुम्हाला दाखवतच आहे की मिक्सरमध्ये मी आता आवळा बारीक वाटून घेते. आवळ्यामध्ये आहे चहापत्ती आणि मी याच्यामध्येच मेथीदाणा सुद्धा टाकणार आहे वाटायला. हे बघा, मी एकदम बारीक स्मूथ पेस्ट करून घ्यायची, कारण आपल्या केसाला लावायची ना ती खूप स्मूथ आणि खूपच अशी म्हणजे एकदम बारीक. आणि याच्यामध्येच मग मी मेथीदाणा सुद्धा टाकून ते एकत्र करून मी वाटून घेणार आहे. तर बघा मंडळी, एकदम सुंदर आणि एकदम मस्त ते झाल्याच्या नंतर, वाटून झाल्याच्या नंतर जेवढा आपल्या आवळ्याचा पेस्ट झालाय तेवढीच मेहंदी पावडर घ्यायची. आणि 1 चमचा खाली भृंगराज पावडर, 1 चमचा आहे त्रिफला पावडर आणि 1 चमचा जास्वंद पावडर, असे ते 3 चमचे घ्यायचे आणि ते एकत्र करून ते मेहंदीमध्ये मिक्स करून घ्यायचे. आता इथे आपण घेणार आहोत 2 या 3 अंड्याचं सफेदी. अंड्याची सफेदी घ्यायची, कारण अंड्याचा पिवळा भाग घ्यायचा नाही, त्याच्याने आपल्या केसांना फार उग्र वास येतो, खूपच घाण म्हणून. आणि त्याचे काही बेनिफिट नसतात. जो पिवळा भाग असतो त्याचं काही बेनिफिट नाही, तर मी काढून टाकते. मी फक्त सफेदी घेते, अंड्याची सफेदी. माझे केस कसे लहान आहेत म्हणून मी 2च अंडे घेतले. तुमचे केस मोठी असतील तर तुम्ही 1 अंडं अजून वाढवू शकता, कारण अंडं आपल्या केसांसाठी खूप बेस्ट असतं. आणि याच्यानंतर मग याच्यामध्ये आपण दही सुद्धा घालायचं. 1-2 चमचे असं घट्ट आंबट दही घालायचं याच्यामध्ये आणि 1 चमचा साखर घालायची आणि छान एकदम मिक्स करून घ्यायचं. एकदम खूप छान असं साखर विघळेपर्यंत व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. तर तुम्हाला सांगते मित्रांनो, इतकी छान ही मेहंदी तयार होते. आणि रात्रभर ठेवायची, मग दुसऱ्या दिवशी सकाळी
आपण जेव्हा मी तर पहाटे उठल्या आधी लावून घेते, कारण माझं मेहंदीचं काम पण माझ्या केसांवरती होत राहतं आणि माझे कामंसुद्धा होत राहतात. त्याच्यासाठी एक्स्ट्रा मला वेळ काढायची मग गरज पडत नाही. तर मी उठले सकाळी पहाटे 6 वाजता, तर मी सर्वात आधी मेहंदी माझ्या केसांना लावून घेते. तर बघा, मी तुम्हाला दाखवत आहे की कुठल्या पद्धतीने आणि कशी मेहंदी लावायची. तर ती एकदम अशी छान, तुम्हाला सांगते, एक एक बट घेऊन अशी सुंदर आणि एकदम मुळापर्यंत जाईल असं मेहंदी लावायची. एकदम एकही केस सुटला नाही पाहिजे. एकदम छान पद्धतीने प्रत्येक केसाला मेहंदी लागली पाहिजे आणि व्यवस्थित असं वरती बाजूला आंबोडा करत जायचा. म्हणजे कसं, मेहंदी फार छान छोटे छोटे केस घेऊन लावायची आणि सगळ्या केसांना व्यवस्थित लागल्या जाते. तर तुम्हाला सांगते मंडळी, तुम्ही ही मेहंदी आठवड्यातून एकदा जरी लावली, म्हणजे महिन्यातून तुम्ही 4 वेळा लावा आणि मग 4 वेळा लावल्याच्या नंतर तुम्हाला फरक समजणार. लगेच तुम्ही म्हणता ना 1 किंवा 2 वेळा नाही, कारण हर्बल आहे. तर हर्बल कधीही काम स्लो करतो, कारण त्याच्यामध्ये कुठलाही केमिकल नाही आहे. पण आपल्या केसाची क्वालिटी खूप छान आणि खूप मस्त होते आणि जे व्हाईट केस होणार असतात ते होत नाहीत. तर अशा पद्धतीने मी आठवड्यातून एकदा कुठला तरी वार आपण ठरवायचा जो आपल्याला योग्य वाटेल आणि त्या दिवशी ही मेहंदी लावायची. आणि अजून एक, जर तुम्हाला अजून थोडासा ब्राउनिश कलर पाहिजे असेल केसांना, तर तुम्ही त्याच्यामध्ये बीटाचा रस सुद्धा टाकू शकता. अर्धा एक बीट असा मिक्सरला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आणि त्याला कपड्याने गाळून घ्यायचं आणि तो रस जेव्हा आपण मेहंदी लावतो ना त्यावेळेस आपण तो रस त्याच्यामध्ये मिक्स करायचा. तर बघा, मी किती छान पद्धतीने मेहंदी लावलेली आहे. आणि मेहंदी कधी पण आधी केसाला ऑइल करायचं, शॅम्पू व्यवस्थित करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी मेहंदी लावायची. आणि मेहंदी लावल्याच्या नंतर केसाला काहीही लावायचं नाही. मेहंदी लावल्याच्या नंतर 3 दिवस केसांना काहीही लावायचं नाही. आणि थोडाफार आपल्या इन्ग्रेडियंट आपलं केस धुतले ना तरी सुद्धा थोडेफार राहतात, तर काही हरकत नाही, राहू द्यायचे, कारण ते सुद्धा हर्बल आहे, तर ते आपल्या केसांना एकदम बेस्ट काम करतं. आणि हातामध्ये तुम्हाला अगर ग्लव्स घालायचे तर ग्लव्स घालू शकता. मी काही घालत नाही, कारण ग्लव्स घातल्यावर माझ्याकडनं व्यवस्थित मेहंदी लागल्या जात नाही. तर बघा किती छान आणि व्यवस्थित मेहंदी मी लावलेली आहे. आणि मग मेहंदी लावून झाल्याच्या नंतर हिला ठेवायचं 3 तास. आता तुम्हाला सांगते, मेहंदी लावून झाल्याच्या नंतर 3 ते 4 तास ठेवू शकता तुम्ही. मग घालायची कॅप. ठीक आहे, आपल्याकडे कॅप नाही आहे तर तुम्हाला मी एकदम देसी पद्धतीचं सांगते. तर आपल्याकडे पिशव्या असतातच भाजीच्या, तर एखादी पॉलिथिन पिशवी घ्यायची आणि ती केसाला अशी मस्त रॅप करायची छानपैकी आणि आपले कामं आपण करत राहायचे. तर मंडळी, तुम्हाला कसं वाटली माझी हर्बल मेहंदी तुम्ही नक्की कळवा मला तुमच्या छान छान कमेंटमधून. कारण खूप कमी पैशामध्ये आणि खूप छान आपले केस इतके छान आणि इतकं मुलायम आणि इतके चमकदार होतात की बस, तुम्ही ज्यावेळेस करून बघता तेव्हा तुम्हाला समजणार की हो, राईट. आणि ही मेहंदी हर्बल मेहंदी मी आठवड्यातून एकदा लावते म्हणजे लावते, कारण मी कुठलाही केमिकल माझ्या केसाला वापरत नाही. तर तुम्ही हे करून बघा आणि मग मला तुमच्या छान छान कमेंटमधून कळवा की हो बाय बाय, सी यू. मेहंदी लावा आणि आपल्या केसांचं आरोग्य वाढवा. चला तर मग मित्रांनो, बाय बाय, सी यू. थांबा, अजून एक सांगायचं विसरली. कारण मेहंदी लावून झाल्याच्या नंतर केस 3 ते 4 तासांनी धुवायचे, पण ते फक्त ओनली साधे थंड्या पाण्याने धुवायचे, गरम पाणी अजिबात लावायचं नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला शॅम्पू करायचा आहे 3 ते 4 दिवसांनी, त्याच्या आधी तुम्ही व्यवस्थित केसांना तेल लावा. तुम्ही जे कुठलं तेल लावत असणार व्यवस्थित आधी तेल लावा आणि मगच शॅम्पू करा. याच्याने तुमचे केस खूप नरम, मुलायम आणि एकदम चमकदार होतात. कारण मेहंदी आहे तर मेहंदी थोडंसं आपल्या केसांना ड्रायनेस देते, म्हणून केसांना तेल लावणं फार गरजेचं आहे. हे सांगायचं होतं मला तुम्हाला. तर मंडळी, खरोखर तुम्हाला लावून बघा, इतकं तुमचं केसाचं आरोग्य छान होणार. आणि मग मला तुमच्या छान छान कमेंटमधून कळवा. चला तर मग, ओके, बाय बाय, सी यू.